नमस्कार मित्रांनो, आज नॉनव्हेज लवरसाठी मी छान अशी एक रेसिपी घेऊन आले आहे। एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपीज दाखवणार आहे। यामध्ये मी स्पेशल असं बोंबलाचं कालवण कसं करायचं ज्यामध्ये बोंबील फुटणार नाहीत आणि रावस फ्राय कसा करायचा ते दाखवणार आहे। खूप झटपट आणि सोप्या अशा रेसिपीज आहेत, अगदी कोणीही करू शकतील। जे नॉनव्हेज खातात ते फिश देखील आवडीने खातात। चला तर आता झटपट अशी रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं असं वाटण बनवून घ्यायचं आहे। हेच वाटण आपण दोन्ही रेसिपींमध्ये वापरणार आहोत। वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं, हे 1 इंच आलं घेतलं आहे। त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर 2 मिरच्या घेतल्यात, कमी तिखट मिरच्या घेतल्यात आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर तुम्ही बघू शकता भांड्यामध्ये राहत नाही इतकी घेतली आहे। आता हे सर्व थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेणार आहोत। हे बघा छान असं हिरवं वाटण बनवून तयार झालं आहे। यामधलंच अर्धं वाटण आपण रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धं वाटण तळण्यासाठी ठेवणार आहोत। चला तर रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये 2 चमचे वाटण टाकून घेत आहे, म्हणजे जे बनवलेलं वाटण त्याचं अर्धं वाटण इथे मी वापरलं आहे आणि ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। बऱ्याच वेळेस काय होतं, बोंबलाचा रस्सा करताना बोंबील जे आहेत ते फुटले जातात। मी ज्या प्रकारे आज तुम्हाला रेसिपी दाखवत आहे त्या प्रकारे जर तुम्ही बोंबलाचा रस्सा बनवला तर तुमचे बोंबील अजिबात फुटणार नाही। चला तर हे बघा छान असं तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया। ह्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट आपला जो नेहमीचा असतो तो, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मसाले पुन्हा आपण वाटणमध्ये एकत्र करून घेणार आहोत। त्यालासुद्धा तेल सुटून द्यायचे, असं छान परतून घ्यायचं आहे। म्हणजे कधीकधी काही जण मसाले जे आहेत ते पूर्ण परतून घेत नाही, त्यामुळे मग जो आपण मच्छीचा रस्सा बनवतो त्यामध्ये थोडासा मसाल्यांचा कच्चेपणा उतरतो। सो तसं नाही झालं पाहिजे, म्हणून मसाले देखील चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर इथे हे ऑप्शनल आहे, मी यामध्ये उबट चिरून घेतलेले टमाटर टाकून घेत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज जर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतलं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हिरवं वाटण आणि मसाले जे आहेत ते चांगले आपले परतून झाले, त्यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे ते चांगलं असं शिजलं आहे। त्याला एक उकळी आली की त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत। चिंचेचा कोळ जो आहे तो मी हे बघा ह्याप्रमाणे चिंच जी आहे ती आपण हातातनं गाळून घ्यायची आहे, कारण चिंचेचा जो आपण कोळ काढतो तेव्हा त्यामध्ये खाली हा सगळा चिंचेचा कचरा जमा होतो आणि तो आपल्या रस्स्यामध्ये गेला तर ते खाली आपल्याला मातीसारखं लागू शकतं, म्हणून ते आपण हाताने काढून घ्यायचं आहे। तर तुम्हाला असं जर करायला जमत नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ जो आहे तो गाळून घ्या, त्यानंतर ह्यामध्ये टाका। चला तर आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। चिंचेचा कोळ टाकताना मी जास्त पाणी नव्हता टाकला, त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला आंबट कमी जास्त हवं त्याप्रमाणे पाणी जो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे। आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये आता एक उकळी आणून द्यायची आहे। मी थोडंसं आणखीन वरून एक पेलाभर पाणी टाकून घेतलं आहे, नाहीतर आपला जो रस्सा आहे तो खूप जास्त दाट होईल। त्यामुळे हे बघा आता एक छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण धुवून स्वच्छ साफ करून घेतलेले बोंबील टाकून घेणार आहोत। बोंबलाचे मी 2 ते 3 भाग करून घेतले होते। मोठे जर बोंबील असतील तर 3 भाग होऊ शकतात, नाही तर तुम्ही 2 भाग करून घेऊ शकता। बोंबील कसे साफ करायचे हे सुद्धा तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याची व्हिडिओसुद्धा तुमच्यावर शेअर करेल, पण त्यासाठी तुम्ही कमेंट करा। चला तर आता आपण बोंबील टाकून घेतले आहेत। बोंबील टाकल्यानंतर खूप जास्त हलवायचं नाही कालवण, अगदी अलगद हाताने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले बोंबील जे आहेत ते तुटत नाही। आता वरून आपण इथे कांद्याची पात टाकून घ्यायची आहे। कांद्याची पात टाकल्यानंतर थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। ह्या दोन्ही गोष्टी कालवणामध्ये खूप छान लागतात। दुसऱ्या मी कुठल्याच रस्सामध्ये किंवा कुठल्याच मच्छीच्या रसामध्ये हे वापरत नाही, पण बोंबलाच्या रस्सामध्ये कोथिंबीर आणि पातीचा कांदा खूप छान लागतो। पातीचा कांदा पूर्ण नाही घ्यायचा, फक्त पात घ्यायची आहे कांद्याची, म्हणजे जो कांद्याचा हिरवा भाग असतो तो, आणि तो यामध्ये टाकून छान अशी एक मोठी उकळी घ्यायची आहे की आपलं कालवण तयार झालं आहे। बघा मी जस्ट मध्ये 1-2दा असं हलवून घेतलं आहे, ते सुद्धा अगदी अलगद हाताने, जेणेकरून बोंबील सर्व साईडून चांगले शिजतील। आता ह्याला चांगली अशी एक मोठी उकळी घ्यायची आणि गॅस बंद करायचा। बोंबील हे असं मच्छी आहे जे लगेच शिजलं जातं, त्यामुळे जास्त शिजवून घ्यायचं नाही। जर तुम्ही जास्त वेळ शिजवून घेतलं तर ते फुटण्याची शक्यता असते। चला तर आता आपला मच्छीचा रस्सा बनवून झाला आहे। आता आपण मच्छी फ्राय कसं करायचं ते बघूया। त्यासाठी मी इथे चिंचेचा कोळ घेतला आहे, त्यामध्ये हळद, मीठ आणि मसाला टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलेलं ते टाकून घेतलं आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। मच्छी बनवणं ही प्रोसेस एकदम सोपी आहे, फक्त मच्छी साफ करून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, थोडं वेळखाऊ आहे, पण मच्छी बनवायला अगदी सोपं असतं। नक्की करून बघा, तितकंच चविष्ट लागतं। चला तर आता आपला मसाला हा बनवून तयार झाला आहे। आज आपण रावस मच्छी फ्राय कसं करायचं ते बघतोय। तर त्यासाठी मी हे रावसाचे जे पीस आहेत ते स्वच्छ करून घेतले आहेत आणि त्याला आता मसाला लावून घेत आहे। अगदी
सगळा मसाला लावून घ्यायचा आहे आणि अगदी 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण तवा गरम करूया। 10 मिनटासाठी का तर छान असा मसाला मध्ये मुरतो म्हणून 10 मिनटं ठेवून द्यायचे। त्यानंतर माझा हा सगळ्यात जुना तवा आहे, ह्याला मच्छी चिटकत नाही म्हणून मी ह्या तव्यामध्ये मच्छी फ्राय करून घेत आहे। शक्यतो मच्छी अशाच तव्यामध्ये फ्राय करून घ्या ज्यामध्ये चिकटणार नाही। तव्यामध्ये सगळं मच्छी टाकून घेतलं आणि त्यामध्ये वरून थोडासा मसाला देखील लावून घेतला आहे आणि हे बघा आता आपण ह्यामध्ये तेलामध्ये हे छान असं शॅलो फ्राय करून घेणार आहोत। शक्यतो न चिकटणाऱ्या तव्यामध्येच तळून घ्या, कारण जेव्हा तुमचं मच्छी खाली चिकटतं त्यामुळे जो सगळा मसाला जो आहे तो सुद्धा चिकटला जातो आणि मच्छी नीट उलटलं जात नाही आणि मग ते तुटतं। त्यामुळे हे बघा आपलं मच्छी चिकटत नाही, खूप छान असं पलटलं जाते आणि मसाला देखील छान असा कोट झाला आहे। त्या ह्या प्रकारे मी सगळं मच्छी फ्राय करून घेत आहे। खूप झटपट आणि कमी वेळामध्ये बनवून तयार होतं। आपला रस्सासुद्धा तयार आहे आणि आपलं मच्छी फ्रायसुद्धा तयार झालं आहे आणि गरमागरम भाताबरोबर मी सर्व केलं आहे। हे घरच्या पद्धतीने ताट वाढलं आहे आणि हे ताट हॉटेलसारखं वाढलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान चटपटीत आणि चविष्ट असं गरमागरम ताट तयार आहे। मच्छीला परफेक्ट असा मसाला लागला आहे आणि बोंबीलसुद्धा पूर्णपणे आहे, तुम्ही बघू शकता। बाजारात गेल्यानंतर बोंबील कसे खरेदी करायचे आणि ते कसे साफ करायचे ह्याची सुद्धा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड होईल। सो त्यासाठी जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची ही मच्छी थालीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।